लाडक्या बहिणींनो, लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आज 28 ऑगस्ट आज जे रक्षाबंधन म्हणजेच लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट जे आहे आपण घेऊन आलेलो आहोत। 28 ऑगस्ट निमित्त रक्षाबंधन ज्यामुळे आहे लाडक्या बहिणींना काही गिफ्ट मिळणार आहेत, म्हणजे सरकारकडून लाडकी बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आज पाहण्यास मिळणार आहे। तर मित्रांनो नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी आजची बातमी खूप महत्त्वाची आहे, कारण रक्षाबंधनच्या निमित्ताने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत नेमकी काय अपडेट आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत का? किती रक्कम मिळणार आहे? जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र मिळणार आहे का? आणि पैसे खात्यात आले नसतील तर काय करायचे? या सर्व प्रश्नांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी पेमेंट स्टेटस तपासण्यासाठी पद्धत देखील सांगणार आहे। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर मित्रांनो, काही मागं जे आहे 26 तारखेला आपल्याला जे आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला आहे। 2 दिवसाखाली लाडकी बहीण योजनेचा लाभ आपल्याला मिळालेला आहे। पण आता जे आहे लाडकी बहीण योजनेसाठी महत्त्वाची अपडेट म्हणजे रक्षाबंधन निमित्त काय लाभ असणार आहे, म्हणजेच लाडक्या बहिणींना रक्षाबंधन निमित्त काय गिफ्ट जे आहे मिळणार आहे ते आज आपण पाहणार आहोत। मागील 2 दिवसाखाली जे आपल्याला हप्ता वाटपास सुरुवात झाली होती, लाडक्या बहिणींच्या खात्यात जे आहे पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात आर्थिक मदत म्हणून 1500 रुपये जे आहे सरकारकडून देण्यात आलेली आहे। पण आज रक्षाबंधन निमित्त काय गिफ्ट जे आहे लाडक्या बहिणींना मिळणार आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, सर्वप्रथम जे एक गोष्ट लक्षात घ्या, लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची महत्त्वाची योजना आहे। या योजनेअंतर्गत तर पात्र महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत डीबीटीज म्हणजे डायरेक्ट आपल्या बँक खात्याच्या ट्रान्सफरमध्ये पद्धतीने बँक खात्यात दिली जाते। रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर हप्त्याबाबत अनेक बातम्या आणि दावे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत, म्हणूनच आपण कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवता अधिकृत अपडेटवरच विश्वास ठेवणे महत्त्वाचं ठरते। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न पाहूया मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा हप्ता किती आहे? सध्या योजनेनुसार पात्र लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते का? मात्र एखाद्या महिन्याचा हप्ता उशिरा आल्यास किंवा 2 हप्ते एकत्र देण्याचा निर्णय झाल्यास खात्यात जमा होणारी रक्कम वेगळी असू शकते। त्यामुळे सोशल मीडियावर फिरणारे सर्व महिलांना एवढेच पैसे मिळणार असे मेसेज पाहून लगेच विश्वास निष्कर्ष काढू नका। तुमच्या खात्यात प्रत्यक्ष किती रक्कम जमा झाली आहे हे बँक स्टेटमेंट किंवा अधिकृत पेमेंट स्टेटसवरून तपासा। तर लाडक्या बहिणींनो, लाडक्या ताईंनो, आत्ताची सर्वात मोठी अपडेट आपण पाहू शकता की सोशल मीडियावर खूप साऱ्या फसवणूक होत आहेत, त्यापासून तुम्ही सावध राहा। आणि लाडकी बहीण योजनेसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट, लाडक्या बहिणींसाठी जे आर्थिक मदत 1500 रुपये आपल्या खात्यात डीबीटीद्वारे सक्रिय झालेली आहे। त्यामुळे लवकरात लवकर आपलं बँक खात्याचं स्टेटमेंट पहा, आपलं बँक खाते तपासा। आपल्याला लाभ मिळाला का कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण रक्षाबंधन निमित्त गिफ्ट म्हणून सरकारकडून जे आहे तुम्हाला आर्थिक मदत दिली जात आहे। रक्षाबंधनची खूप चर्चा होती, पण सरकारने ती मान्य करून तुम्हाला जे आहे लाभ मिळवण्यास मदत केलेली आहे। त्यामुळे लवकरात लवकर आपलं बँक स्टेटमेंट तपासा, आपल्या खात्यात पैसे मिळालेत का हे देखील तुम्ही नक्की तपासून घ्या। रक्षाबंधनच्या निमित्ताने महिलांना अतिरिक्त रक्कम किंवा विशेष गिफ्ट मिळणार असल्याचं चर्चासुद्धा सोशल मीडियावर खूप जोरात व्हायरल होत आहेत। पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, सरकारकडून अधिकृत घोषणा झाल्याशिवाय अतिरिक्त रक्कम मिळणार आहे असे निश्चित तुम्ही जे आहे समजू नका। जर सरकारने विशेष रक्षाबंधन गिफ्ट किंवा अतिरिक्त हप्त्याची अधिकृत घोषणा केली असेल तर त्याची माहिती शासनाच्या अधिकृत माध्यमातून जे आहे आपल्याला मिळू शकते। म्हणून 3000 मिळणार, 4500 मिळणार, आजच पैसे येणार अशा मेसेजवर विश्वास ठेवण्यापूर्वी अधिकृत माहिती तपासा। शक्यतो अशा मेसेजवर तुम्ही विश्वास ठेवू नका, कारण मित्रांनो ही खूप मोठी लाडकी बहिणीची फसवणूक होऊ शकते। तर मित्रांनो, अशाच जे आहे व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर लाडक्या बहिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे लाडकी बहीण योजनेचा हप्ता किती आहे, रक्षाबंधनच्या गिफ्टबाबत काय काळजी घ्यायची, पैसे खात्यात न आल्यास कोणती गोष्ट पाहायची आणि पेमेंट स्टेटस कसा तपासा। जर तुमच्या खात्यात जमा झाला असेल, हप्ता जमा झाला असेल तर कमेंटमध्ये हप्ता आला असेल लिहा, आणि ज्यांच्या खात्यात अजून पैसे आले नाहीत त्यांनी घाबरू नका, पहिले तुमचे स्टेटमेंट डीबीटी आणि बँक खाते तपासा
आणि अशाच सरकारी योजनेचा ताज्या आणि विश्वासार्ह माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला इतर बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.